नमस्कार, जे विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। ज्या पद्धतीने लोहगडमध्ये झालेल्या हत्याकांडाचा तपशील समोर येतोय तो क्षणाक्षणाला नवे खुलासे करतोय। प्रत्येक क्षणाला नवीन तपशील समोर आणतोय आणि यातून उलगडत जातीये ती हत्याकांडाची एक वेगळीच कहाणी। उद्योगपती केतन अग्रवाल याच्या कथित हत्या प्रकरणामध्ये पोलीस तपासात अनेक धक्कादायक पुरावे आणि माहिती समोर येऊ लागली आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार केतन याची होऊ घातलेली बायको अर्थात वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्यावर हत्या करण्याचा एक दिवस आधी भेटीमध्ये प्लॅन रचला होता। पुण्यातल्या एका कॅफेमध्ये या दोघांची भेट झाली आणि त्या भेटीमध्येच संपूर्ण कट रचला गेला असं पोलिसांना वाटतंय। पोलिसांनी काही सीसीटीव्ही ताब्यात घेतलेत। त्या सीसीटीव्ही मधील चित्रीकरणाच्या आधारे 17 जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी एका कॅफेमध्ये जवळपास 1 तास एकत्र बसल्याचं गप्पा मारत असल्याचं दिसलंय। तपास यंत्रणांच्या मध्ये या बैठकीत लोहगड किल्ल्यावर केतन याला कसं ठार करायचं याचं नियोजन करण्यात आलं असा निष्कर्ष आहे। किल्ल्यावरील ठिकाणाची पाहणी करण्यासाठी दोघांनी YouTube व्हिडिओचाही आधार घेतलाय। पोलिसांनी तसा दावाच केलाय। सुरुवातीला हा मामला अपघाताचा समजला जात होता, मात्र सीसीटीव्हीतलं चित्रीकरण, फोन रेकॉर्ड, इतर पुरावे हे सगळे समोर आणल्यावर पोलिसांना हा अपघात नाही घातपात आहे असं वाटायला लागलं। हा खून आहे असा निष्कर्ष पोलिसांनी काढला तो यावरूनच। दरम्यान चेतन चौधरीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं पोलिसांना सांगितलंय आणि एकूणच पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मात्र पोलिसांनी उपलब्ध पुराव्याच्या आधारे तपास सुरू असल्याचं म्हटलेलं आहे। सिया गोयल या प्रकरणातलं एक महत्त्वाचं पात्र आहे, कारण तिचंच लग्न केतनशी होणार होतं। सियाकडून होणारे गुन्हा लपवण्याचे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले। त्यासाठी पोलिसांनी काय क्लुप्ती वापरली ती पहा। अटक होण्याच्या आधी सिया गोयलची 2दा पोलीस चौकशी झाली। या 2दा पोलीस चौकशीमध्ये तिच्याकडे प्रश्नांची सरबत्ती केली असता पहिल्यांदा ती असं म्हणाली की केतनचा मृत्यू पाय घसरल्यानं झाला। नंतरच्या चौकशीमध्ये तिचं वक्तव्य बदललं। आपण फोटो काढत होतो तेव्हा केतनचा पाय घसरला असं सिया म्हणाली होती। केतनच्या फोनमध्ये त्या दिवशीचा एकही फोटो न सापडल्यानं पोलिसांना संशय येऊ लागला। हा पोलिसांचा संशय बळावला तो सियाच्या अनेक वेगवेगळ्या वक्तव्यांनी। 2च दिवसांनी सियानं पूर्णच वेगळं उत्तर दिलं। त्यामुळे पोलीस बऱ्यापैकी चक्रावले होते। लोहगड चढताना एका ठिकाणी आपण विश्रांती घेत होतो, आपल्याला पाणी देत असताना केतनचा तोल गेला असा दावा सियानं केला। सियाच्या दोन्ही वक्तव्यामध्ये तफावत होती। ज्या ठिकाणचा उल्लेख सिया गोयलनं केला तिथे गिर्यारोहक सहसा थांबत नाहीत। मग केतन आणि सिया का थांबले? जिथे थांबले ते विशिष्ट ठिकाण निर्जन असल्यानं तिथं थांबणं लोक टाळतात हे पोलिसांना एव्हाना पक्क ठाऊक आहे। केतन स्वतः गिर्यारोहण करायचा, तो अशा ठिकाणी का थांबेल असा प्रश्न पोलिसांना पडलाय। याच्याच जोडीला पोलिसांनी आपल्या पद्धतीनं आणखी माहिती गोळा करायचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही दृश्य पुन्हा तपासायला सुरुवात झाली। त्यात त्यांना चेतन चौधरी दिसला। केवळ 48 मिनिटात चेतन लोहगड परिसरात शिरला आणि बाहेर पडला। हे पाहून पोलिसांचा चेतनविषयीचा संशय बळावला। रायगडावरच्या सीसीटीव्हीमध्ये सिया चेतनला हातवारे करताना दिसत होती। यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर झालं।
याबद्दल सियाला विचारलं तर ती उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली. आपल्या होऊ घातलेल्या नवऱ्याबरोबर गेलेली स्त्री एका परपुरुषाकडे अशा पद्धतीचे हातवारे का करतीये हा पोलिसांचा प्रश्न होता. नेमक्या याच क्षणी पोलिसांनी सियाला ताब्यात घेतलं आणि तिच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली. 18 जूनच्या सकाळी जेव्हा सिया आणि चेतन यांनी केतनला दरीमध्ये ढकललं त्यानंतरची एक महत्त्वाची माहिती समोर आली. केतनला ढकलल्याच्या नंतर सियानं त्याचा पाय घसरल्याचा बनाव सुरू केला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून केतनला वाचवा असा आरडाओरडा ती करू लागली होती. तिच्या हाका ऐकताच राहुल नावाचा एक पोलीस कर्मचारी तिथं पटकन पोहोचला. माझ्या केतनला वाचवा असं सिया रडत रडत सांगत होती, पण तिच्या डोळ्यात एक टिपूस सुद्धा नव्हता. हा पहिला संकेत होता. राहुल यांनी सियाला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि पथकाच्या सह दरीमध्ये उतरायला सुरुवात केली. काही अंतर उतरल्यावर त्यांना केतन दिसला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये केतन निपचित पडला होता. त्याचा मृत्यू झालाय हे राहुल यांना कळलं, पण सियाला आत्ताच तसं सांगणं योग्य राहणार नाही असा विचार त्यांनी केला आणि म्हणूनच वर आल्यानंतर म्हणजे कडा चढून वर आल्यानंतर केतन जखमी झालाय आणि तो जिवंत आहे असं राहुल सियाला म्हणाले. राहुल हे पोलीस अधिकारी आहेत. ते ऐकल्यावर सिया घाबरली आणि काहीशी नाराजही वाटली. आपला होणारा पती बचावलाय हे ऐकून कुठल्याही मुलीला आनंद झाला असता, पण सियाच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागली. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं हे टिपलं. हे सगळं त्यांनी त्यावेळेला अजिबात उलगडलं नाही, पण नंतर जेव्हा वरिष्ठांना कळवायची वेळ आली तेव्हा त्यांनी यातला एकही तपशील दवडून ठेवला नाही. या प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासाचं कौतुक होतंय. पोलिसांची तपास पद्धती नेमकी कशी असते याबद्दल माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी माहिती दिली आहे. का यश त्यांना मिळवता आलं आणि कशा प्रकारे अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये तपासाची दिशा ठरली जाते त्याचं विवेचन म्हणून मी असं म्हणेल की सर्वात प्रथम कॉन्डक्ट, वागणूक जी भारतीय पुराव्याचा कायदा 1872 कलम 8 प्रमाणे कायद्यात पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येते न्यायालयामध्ये. गुन्हा घडण्याच्या आधीचं कॉन्डक्ट, प्रिव्हियस कॉन्डक्ट आणि गुन्हा घडल्यानंतरचं कॉन्डक्ट, सबसिक्वेंट कॉन्डक्ट, या दोन कॉन्डक्ट मधून जर एखादा इन्फरन्स असा निघत असेल की हा गुन्हा घडण्यामागे ही एक प्रकारची मनोवृत्ती होती तर तो सज्जड पुरावा समजला जातो. दुसरा आहे डिजिटल सायबर फोरेन्सिक एव्हिडन्स. हा एव्हिडन्स आज जे डिजिटल सायन्स आहे, जे काही फोरेन्सिक गोष्टी आहे ज्या एवढ्या प्रगत झालेल्या आहे की BNS कायदा निर्माण करताना फोरेन्सिकला आपल्याला इम्पॉर्टन्स द्यावं लागलं. ते एवढ्यासाठीच या एव्हिडन्स मधून ज्या काही वागणूक, कॉन्डक्ट आहे त्याचे पुरावे आपल्याला निष्पन्न होतात आणि हे पुरावे हे आणि हेच आहे, असेच आहे असं कोर्टात निष्पन्न होतं. म्हणून डिजिटल सायबर फोरेन्सिक एव्हिडन्स जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि आज नशीबवान आहेत माझे पोलीस अधिकारी की त्यांच्याकडे ही एवढी आयुध, वैज्ञानिक आयुध त्यांना उपलब्ध आहेत. तिसरं आहे विटनेसेस. हे विटनेस कोण आहेत जे कॉन्डक्टला सपोर्ट करतात किंवा डिजिटलला सपोर्ट करतात. मग ते CCTV असेल, एखाद्याचं ट्रॅकिंग असेल किंवा एखाद्याचा काहीतरी प्रसंग कुठे घडला असेल त्यावरून कुणीतरी काही बोलला असेल, मुद्दाम तो तिथं खोटं बोललाय की खरं बोललाय हे निष्पन्न करणारी यंत्रणा असेल, तर अशा प्रकारे विटनेसेस हे या दोन एव्हिडन्सला म्हणजे कॉन्डक्ट आणि डिजिटल एव्हिडन्सला सपोर्ट करू शकतात